नमस्कार मित्रांनो, काही गोष्टी आयुष्यात अचानक घडतात ज्या आपले भवितव्यच बदलून टाकतात। आज आपण जाणून घेणार आहोत राहूच्या जागृत होणाऱ्या शक्तीचे प्रभाव, जे तुमच्या जीवनात नवे दरवाजे उघडतील, संधी निर्माण करतील आणि तुमच्या यशाची गाथा बदलून टाकतील। 3 सप्टेंबरपासून येणार आहे राहूचे वादळ। 7 मोठ्या सत्यात उतरणाऱ्या भविष्यवाण्या, ज्या उडवून देतील तुमचे भान। मित्रांनो, कधी कधी आयुष्यात अशी स्थिती येते की सर्व काही माहीत असूनही आपल्याला अनभिज्ञ असल्यासारखे वागावे लागते। कधी असा काळ येतो की सामर्थ्यवान असूनही शांत राहावे लागते, सहन करावे लागते। आणि आज हीच स्थिती राहुदेवांसोबत दिसत आहे। राहू जो इच्छांचा आणि मोठ्या बदलांचा प्रतीक आहे। जेव्हा त्याने 18 मे रोजी कुंभ राशीत प्रवेश केला होता, तेव्हा सर्वांनी विचार केला होता की आता मोठा परिवर्तन येणार, कारण हे स्थान तुळ राशीच्या नेमक्या 5व्या भावाशी संबंधित आहे आणि पंचम भाव म्हणजे बुद्धी, संतान, क्रिएटिव्हिटी आणि विचाराचा भाव। अपेक्षा होती की राहू येथे येऊन मोठ्या उपलब्ध्या देईल। पण मित्रांनो, गेले 4 महिने तुम्हाला कोणताही मोठा सकारात्मक निकाल दिसला नाही, कोणताही मोठा बदल झाला नाही, तर समजा आता खेळ बदलणार आहे। कारण 2 सप्टेंबरची एक मोठी तारीख समोर येत आहे। होय मित्रांनो, या दिवशी राहू मृत अवस्थेतून जागृत अवस्थेत प्रवेश करणार आहे। आता तुम्हाला हे समजणे गरजेचे आहे की राहूची मृत अवस्था म्हणजे काय असते। जेव्हा ग्रह आपल्याच अंशातून खाली उतरतो आणि 30 अंशांपासून 24 अंशांपर्यंत येतो, तेव्हा ज्योतिषशास्त्राच्या भाषेत त्याला मृत अवस्था म्हणतात। म्हणजे ग्रह पूर्ण ताकदीने कार्य करत नाही आणि हेच राहू या अवस्थेत होते। पण 2 सप्टेंबरपासून हे जागृत होत आहेत आणि जागृत झाल्यावर यांची शक्ती वाढणार आहे आणि याचा प्रभाव तुम्हाला 5 डिसेंबर 2026 पर्यंत दिसेल। होय मित्रांनो, पूर्ण 2026 ची पायाभरणी या काळात होत आहे, कारण आता राहू आपली खरी ताकद दाखवणार आहे। लक्षात ठेवा, 18 वर्षांनंतर राहूचा गोचर पुन्हा आपल्या सर्वात प्रभावी अवस्थेत आहे। का? कारण हा शनीच्या राशीत म्हणजेच कुंभ राशीत आहे आणि 11व्या क्रमांकाची रास म्हणजे इच्छांची पूर्तता करणारी रास। आणि राहूपेक्षा मोठा इच्छांना जागृत करणारा कोणताही ग्रह नाही। आणि विचार करा, हा राहू तुळ राशीच्या पंचभावावर प्रभाव टाकत आहे। पंचम भाव म्हणजे तुमचे विचार, तुमचे विजन, तुमची निर्णय घेण्याची क्षमता। राहू येथे बसून तुमचे विजन मोठे करणार आहे। आता तुमची मर्यादा छोटी राहणार नाही। आता तुमची स्वप्ने छोटी राहणार नाहीत। राहूला आपण वादळ म्हणतो आणि हे वादळ आता येणार आहे। हा काळ तुमचे विचार, तुमची योजना, तुमचे निर्णय पूर्णपणे बदलून टाकणार आहे। येणाऱ्या काळात तुमचे आयुष्य कोणत्या शिखरावर जाईल, राहू तुम्हाला किती उंचीवर नेईल, याचे सविस्तर विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। म्हणून लक्षपूर्वक पहा, कारण पुढे आपण सांगणार आहोत कोणते योग तयार होतील, कोणत्या गोष्टींपासून सावध राहायचे आणि हा बदल तुमच्या आयुष्यात यशाचे कोणते नवे दार उघडणार आहे। तर चला मित्रांनो, विलंब न करता जाणून घेऊया त्या 7 मोठ्या भविष्यवाण्या। पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये मनापासून लिहा जय श्रीराम, जय बजरंगबली। आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा। पहिली भविष्यवाणी, नशिबाचे गुप्तदार। मित्रांनो, हा काही साधा गोचर नाही। हा आहे भाग्याच्या गुप्त खजिन्याचे दार उघडणे। राहूच्या दृष्ट्या फक्त नजर नसतात, या आहेत नशिबाला नवीन साच्यात घडविणाऱ्या ब्रह्मांडीय शक्ती। जेव्हा राहू पंचभावात प्रवेश करतो, तेव्हा समजून घ्या की आकाशातून तुमच्यावर एक अदृश्य आशीर्वाद बरसत आहे। पंचम भाव म्हणजे ज्ञान, बुद्धी, संतान, क्रिएटिव्हिटी आणि प्रत्येक ती शक्ती जी माणसाला गर्दीतून वेगळे बनवते। राहू येथे तुम्हाला देईल ती अनोखी विचारशक्ती जी संपूर्ण जगाला चकित करू शकते। जे लोक संशोधन, अध्ययन किंवा लेखनाशी जोडलेले आहेत, त्यांना अचानक असे रहस्य गवसेल जे वर्षानुवर्षे कुणालाही समजले नव्हते। जे कला, फिल्म, संगीत किंवा क्रिएटिव्हिटीच्या जगात आहे, त्यांची प्रतिभा अचानक विस्फोटासारखी फुटेल आणि लोक म्हणतील,
हा माणूस तर जादूगार आहे. आणि ज्यांचे विचार बिझनेस आणि इन्व्हेस्टमेंटकडे आहे त्यांच्यासाठी हा काळ आहे जीवनातील सर्वात मोठी झेप घेण्याचा. पण मित्रांनो, गोष्ट इथेच संपत नाही. राहू फक्त ज्ञानाचा नाही तर धन आणि संधींचाही मालक आहे. आणि जेव्हा तो 18 वर्षांनंतर 11व्या भावाच्या राशीत आला आहे तेव्हा हा आहे वित्तीय महायोगाचा संकेत. शेअर मार्केट, ट्रेडिंग, इन्व्हेस्टमेंट, जिथे जिथे तुम्ही आधी पराभव पाहिला होता, राहू आता त्याच पराभवाला विजयात बदलून टाकेल. जुने निर्णय जे कधी चुकीचे वाटले होते आता तेच तुमच्यासाठी सोनेरी खाण बनू शकतात. हा काळ आहे तुमचे आर्थिक साम्राज्य उभे करण्याचा, कारण राहूची दृष्टी जेव्हा पडते तेव्हा नशिबाचे नकाशे बदलतात. म्हणून मित्रांनो, ही चेतावणी नाही तर ही संधी आहे. जर अजूनही तुम्ही योग्य दिशा ठरवली नसेल तर हा आहे योग्य वेळ. राहूचा हा योग तुमच्या आयुष्याच्या सर्वात मोठ्या उपलब्धीची सुरुवात करू शकतो. लक्षात ठेवा, जेव्हा राहू जागतो तेव्हा नशीब करवट घेतो आणि माणूस साधारणातून असाधारण बनतो. दुसरी भविष्यवाणी, राहूची शक्ती आणि दृष्ट्यांचे रहस्य. मित्रांनो, राहूची ताकद समजणे सोपे नाही. हा ग्रह कधीही सरळ चालत नाही. हा नेहमी सावल्यांमध्ये खेळ करतो. पण त्याच्या दृष्ट्या फक्त नजर नसतात तर त्या असतात नशिबाच्या गुप्त किल्ल्या. राहूच्या एकूण 3 दृष्ट्या असतात आणि ह्याच 3 दृष्ट्या ठरवणार आहेत तुमची येणारी कहाणी. पहिली दृष्टी भाग्यभावावर. सर्वात आधी राहूची नजर तुमच्या भाग्यभावावर आहे. म्हणजे नशिबाची पाने आपोआप पलटणार आहेत. ज्या कामांमध्ये तुम्ही अडकले होता, ज्या वाटांवर फक्त अडथळे होते, आता तिथूनच उघडतील नवे दरवाजे. ही दृष्टी तुम्हाला सांगत आहे, आता भाग्य शांत बसणार नाही, आता ते तुमच्या सोबत चालणार आहे. दुसरी दृष्टी इन्कम भावावर. आता विचार करा, जेव्हा राहू इन्कम भावाकडे पाहतो तेव्हा काय होते. अचानक असे प्रसंग तयार होतात ज्याची अपेक्षा देखील तुम्ही केली नव्हती. बिझनेस, इन्व्हेस्टमेंट, शेअर मार्केट किंवा पार्टनरशिप, प्रत्येक ठिकाणी नवा खेळ सुरू होईल. पूर्वी जिथे तोटा होता आता तिथेच नफ्याचे सोने तयार होऊ शकते. इथे राहू तुम्हाला शिकवणार आहे, जोखीम घ्या, नाहीतर नशीब कसे जागेल. तिसरी आणि सर्वात रहस्यमय दृष्टी, तुमच्या स्वतःच्या राशीवर. आणि आता येते सर्वात खास गोष्ट, राहूची 9वी दृष्टी थेट तुमच्या राशीवर म्हणजे तुळ राशीवर आहे. ही साधी दृष्टी नाही. याचा अर्थ असा आहे की आता राहू थेट तुमच्या जीवनात उतरणार आहे. मित्रांनो, राहूची मानसिकता फार खोल आहे. तो नेहमी विचार करतो, कसे अमृतापर्यंत पोहोचू, कुठल्याही किमतीवर. आता हीच विचारसरणी तुमच्यातही जागणार आहे. तुमच्या मनात, विचारात एकच विजन राहील, मला माझे ध्येय साध्य करायचे आहे, परिस्थिती काहीही असो. यामुळेच राहूचा 11व्या भावात असणे याला साम्राज्य योग म्हणतात. इथून तुमची विचारसरणी बदलेल. तुमची क्रिएटिव्हिटी एक नवा आकार घेईल आणि तुमच्यात असा आत्मविश्वास जागेल की तुम्ही स्वतः म्हणाल, आता मला कोणी थांबवू शकत नाही. जर आधी कुठला निर्णय अपुरा राहिला असेल, कुठले स्वप्न तुटले असेल किंवा एखादी वाट बंद झाली असेल, तर आता तीच वाट पुन्हा उघडेल. फरक एवढाच असेल की यावेळी यश तुमच्या सोबत असेल. राहू तुम्हाला नव्या संधी देईल, नवी दिशा देईल आणि तुम्हाला तिथे उभे करेल जिथे लोक तुम्हाला पाहून म्हणतील, हा माणूस नशिबाचा खेळाडू आहे. लक्षात ठेवा, राहूच्या दृष्ट्या फक्त नजर नाहीत, त्या तुमच्या नशिबाची डोर आहे. आणि जेव्हा ही डोर तुमच्या राशीला स्पर्श करते तेव्हा साधा माणूस सुद्धा इतिहास घडवणारा बनतो. तिसरी भविष्यवाणी, विद्यार्थी आणि गुंतवणुकीचा महायोग. मित्रांनो, हा काळ साधा नाही. हा आहे एक अद्भुत वरदान, विशेषतः त्यांच्यासाठी जे शिक्षण, ज्ञान आणि स्पर्धेच्या मार्गावर चालत आहेत. राहू जेव्हा आपल्या शक्तीने कोणाला स्पर्श करतो तेव्हा त्याची एकाग्रता, त्याची दृष्टी आणि त्याचा आत्मविश्वास अचानक अनेक पटीने वाढतो. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ आहे सोनेरी काळ. कठीण अभ्यास, स्पर्धा परीक्षा, मोठमोठे एज्युकेशन प्लान, जिथे आधी अडथळे होते आता तिथूनच नवे दरवाजे उघडतील.
तुमची मेहनत आता रंग आणेल आणि तुमची थकलेली ऊर्जा पुन्हा जागेल. तुम्हाला स्वतः जाणवेल की राहू तुम्हाला एक नवी दिशा देत आहे. पण मित्रांनो, राहू फक्त पुस्तकांपुरता मर्यादित नाही. याचा थेट संबंध आहे शेअर मार्केट आणि गुंतवणुकीशी. आणि हेच आहे खरे चमत्कार. जे लोक आधीपासूनच स्टॉक मार्केटमध्ये आहेत किंवा नवा इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करत आहेत, त्यांना हा काळ आश्चर्यचकित करणारे परिणाम देऊ शकतो. जुने निर्णय ज्यांचा काही निकाल लागला नव्हता, तेच निर्णय आता लाभाचे महाद्वार उघडतील. जुनी मेहनत, जुना संघर्ष, त्याचे फळ आता तुमच्या हातात येणार आहे. पण एक रहस्य लक्षात ठेवा, राहू नेहमी फक्त त्यांनाच देतो जे रणनीती आणि संयमाने चालतात. जर तुम्ही घाई केली तर राहूचा खेळ उलटाही पडू शकतो. पण जर तुम्ही योग्य दिशेने पाऊल टाकले तर हा काळ तुम्हाला साध्या उंचीवर नाही तर असामान्य शिखरावर नेऊन ठेवेल. हा आहे नशिबाचा दोरा. एक मार्ग तुम्हाला अपयशातून उचलून यशाच्या साम्राज्यापर्यंत नेईल. दुसरा मार्ग तुम्हाला चुकीच्या दिशेलाही नेऊ शकतो. निर्णय तुमचा आहे, पण राहूची शक्ती आता तुमच्या सोबत आहे. लक्षात ठेवा, जेव्हा राहू ज्ञान आणि धन या दोन्हीवर नजर टाकतो, तेव्हा साधा माणूस सुद्धा नशिबाचा विजेता बनतो. चौथी भविष्यवाणी, भाग्याचे चाक आणि यशाचा महायोग. मित्रांनो, आता आपण त्या स्थळाबद्दल बोलूया जिथे राहूची पहिली दृष्टी पडत आहे आणि ते म्हणजे भाग्यभाव. म्हणजे तुमचे नशीब, तुमचे अवसर आणि ते सगळे दरवाजे ज्यांची चावी आत्तापर्यंत तुमच्या हातातून निसटत होती. आत्तापर्यंत तुम्ही जितकी मेहनत केली, जितके संघर्ष सहन केले, तुम्हाला अनेकदा असे वाटले की भाग्य तुमच्या सोबत नाही. तुमचे प्रयत्न अपुरे राहिले. परिणाम तसे मिळाले नाहीत जसे मिळायला हवे होते. पण आता काळ बदलत आहे आणि बदलणारच नाही का? कारण तुमच्या स्वतःच्या राशीत आधीपासूनच गुरुदेव बृहस्पती विराजमान आहेत. आणि आता त्यांच्या या शक्तीत जोडली जात आहे राहूची दृष्टी. दोन्ही ग्रहांचा हा संगम साधा नाही. हा आहे भाग्याचा महायोग. जेव्हा बृहस्पतीचे आशीर्वाद आणि राहूची दृष्टी मिळतात, तेव्हा असा अवसर समोर येतो जो जीवनाला पूर्णपणे बदलून टाकतो. आता मेहनत रंग आणेल. आता तुमचा प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक कोशिश, प्रत्येक थकलेला पाऊल थेट यशाच्या दिशेने जाईल. हा तो काळ आहे जेव्हा भाग्याचे चाक तुमच्या बाजूने फिरेल. जिथे आधी दरवाजे बंद होते, आता तेच दरवाजे उघडतील. जिथे आधी अडथळे होते, आता तेच अडथळे तुमची ताकद बनतील. हा तो क्षण आहे ज्याचा शोध तुम्ही खूप दिवसांपासून घेत होतात. आता तुम्हाला दिसेल की छोट्या छोट्या प्रयत्नातूनही मोठे परिणाम मिळतील. भाग्य आणि परिश्रमाचा हा संगम तुम्हाला त्या उंचीपर्यंत घेऊन जाईल जिथे तुम्ही स्वतः विचार कराल, हे खरे आहे की स्वप्न. लक्षात ठेवा, जेव्हा राहू आणि बृहस्पतीच्या शक्ती एकत्र येतात, तेव्हा जीवनात असे अवसर येतात जे वारंवार मिळत नाहीत. हा आहे नशिबाचे कुलूप उघडण्याचा काळ. पाचवी भविष्यवाणी, पितृ आशीर्वाद आणि लाभाचा महायोग. मित्रांनो, 9वा भाव आपल्या जीवनातील सर्वात पवित्र स्थान मानला जातो. हाच भाव आहे पिता, गुरु आणि भाग्याचा प्रतीक. आणि आता संकेत स्पष्ट सांगत आहेत की या काळात तुम्हाला तुमच्या वडिलांशी संबंधित कुठल्या तरी कार्यात सक्रिय व्हावे लागेल. आतापर्यंत कदाचित तुम्हाला तुमच्या वरिष्ठ बॉसकडून किंवा वडिलांसारख्या कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नसेल. एखाद्या जुन्या प्रकरणात तणाव राहिला असेल किंवा तुम्हाला असे वाटले असेल की तुमच्या मेहनतीला योग्य ओळख मिळत नाही. पण आता परिस्थिती बदलणार आहे. राहूचा प्रभाव सांगत आहे तुम्ही त्या समस्येवर काम कराल आणि शेवटी यश तुमच्या हातात येईल. आता येते राहूची 7वी दृष्टी. ही दृष्टी थेट 11व्या भावावर पडत आहे आणि 11वा भाव आहे लाभ, मोठे अवसर आणि नेटवर्क विस्ताराचा प्रतीक. जेव्हा राहू इथे आपली दृष्टी टाकतो, तेव्हा अचानक तुमच्या जीवनात एक विशाल नेटवर्क उघडतो. तुम्ही नवीन लोकांशी जोडाल, तुमचे कॉन्टॅक्ट वाढतील आणि हाच नेटवर्क तुम्हाला मोठ्या फायद्याचा मार्ग तयार करून देईल. छोटे छोटे प्रयत्न आता मोठ्या अवसरात बदलू शकतात.
हा तो काळ आहे जेव्हा तुमचे वर्तुळ वाढेल. नवीन मित्र, नवीन साथी आणि नवीन सहकारी तुमच्या जीवनात येतील. आणि ह्यांच्याच माध्यमातून तुम्हाला मिळेल तो लाभ ज्याची शोध तुम्ही आतापर्यंत घेत होता. लक्षात ठेवा, 9व्या भावातील पिता आणि भाग्याचा आशीर्वाद आणि 11व्या भावातील राहूची दृष्टी हा संगम तुमच्यासाठी पितृकृपा आणि लाभाचा महायोग निर्माण करत आहे. आता तुम्हाला केवळ यश मिळणार नाही, तर तुमच्या आसपासचे संपूर्ण विश्व तुमच्या बाजूने काम करताना दिसेल. 6वी भविष्यवाणी, बिझनेस विस्तार आणि साम्राज्य योग. मित्रांनो, जर तुम्ही बिझनेसशी संबंधित असाल किंवा एखादा नवा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहत असाल तर लक्षपूर्वक ऐका. येणारा काळ तुमच्यासाठी साधा नाही, तर एका नवीन युगाची सुरुवात आहे. राहूची दृष्टी जेव्हा लाभ भावावर पडते तेव्हा फक्त लाभच मिळत नाही, तर तुमचे नातेसंबंध, तुमचे कनेक्शन आणि तुमचे अवसर अनेक पटीने वाढतात. जिथे आधी तुम्ही एकटे होता, आता तिथेच तुम्हाला एक संपूर्ण नेटवर्क मिळेल जे तुमच्या सोबत उभे राहील. लक्षात ठेवा, जगातील मोठमोठे अब्जाधीश, खरबप्ती ज्यांच्या कथा आज मिसाल बनल्या आहेत, त्यांच्या यशामागे सर्वात मोठा हात ज्या ग्रहाचा आहे तो आणि कोणी नाही, राहू आहे. कारण राहू देतो तो विजन जो इतरांना दिसतच नाही. राहू उघडतो असे मार्ग ज्याची कल्पनाही कोणी करू शकत नाही. आणि आज हाच राहू तुमच्यासाठीही तेच करत आहे. इन्कमच्या भावावर राहूची थेट दृष्टी याचा अर्थ आहे की आता नफ्याचे दरवाजे उघडणार आहेत. आता अडथळे राहणार नाहीत, बंधने राहणार नाहीत. जिथे आधी तुम्हाला वाटत होते की रस्ता बंद आहे, तिथूनच नवा अवसर बाहेर पडेल. जे लोक बिझनेसमध्ये विस्तार करू इच्छितात, जे लोक नोकरीत बदलाची योजना करत आहेत किंवा जे लोक नवा स्टार्टअप सुरू करण्याचे स्वप्न पाहत आहेत, काळ स्वतः सांगत आहे, हा अवसर दवडू नका. लक्षात ठेवा, राहू नेहमी साध्या माणसाला असामान्य बनवतो. आणि जेव्हा त्याची दृष्टी लाभ भावावर पडते तेव्हा तो फक्त यश देत नाही, तर तुम्हाला साम्राज्य घडवण्याची शक्ती देतो. 7वी भविष्यवाणी. राहूचा दुसरा पैलू आणि उपाय. मित्रांनो, म्हणतात प्रत्येक नाण्याचे 2 पैलू असतात. नेमके तसेच राहूच्या या गोचराचा देखील एक दुसरा पैलू आहे. जिथे राहू आपल्याला असामान्य उंचीवर घेऊन जाऊ शकतो, तिथे त्याचे 2 मोठे आव्हाने देखील असतात. पहिले, भीती निर्माण करणे. दुसरे, भ्रम पसरवणे. हो, राहू आपल्याला वारंवार घाबरवतो. राहू आपल्याला भ्रमित करतो. कधी रस्ता स्वच्छ दिसतो, तर कधी अचानक धुके पसरते. पण यावेळची खासियत ही आहे की राहू जागृत झाला आहे. आता तो आपल्याला भीती आणि भ्रमाच्या साखळ्यांमध्ये कैद करणार नाही, तर आपल्याला देईल फोकस आणि स्पष्टता. जसे अर्जुनाने फक्त पक्षाचे डोळे पाहिले होते, तसेच आता राहू तुम्हाला तुमच्या लक्ष्यावर थेट बाण साधण्याची ताकद देईल. आणि लक्षात घ्या, राहू ज्या राशीत विराजमान आहे ती आहे शनीची रास. शनी तुमचे योगकारक ग्रह आहेत. जेव्हा राहू शनीच्या ऊर्जेशी जोडतो तेव्हा त्याच्या आतही योगकारकतेचा गुण येतो. म्हणूनच आता वेळ आली आहे मोठ्या परिणामांची, जिथे तुमचे प्रयत्न तुम्हाला असामान्य यश देणार आहेत. पण प्रश्न उठतो, या भीतीतून आणि भ्रमातून पूर्णपणे बाहेर कसे पडावे? उपाय अगदी सोपा आहे. दररोज भगवान शिवांवर जलाभिषेक करा. कारण राहू शिवाचा भक्त आहे आणि जेव्हा शिव प्रसन्न होतात तेव्हा राहूही तुमचे मार्गदर्शन करतो. घरात रोज धूप द्या. हे केवळ नकारात्मक ऊर्जा संपवणार नाही, तर तुमच्यात सकारात्मकता आणि आत्मविश्वास अनेक पटींनी वाढवेल. मित्रांनो, लक्षात ठेवा, राहू आता तुमच्या विरोधात नाही, तर तुमच्या सोबत उभा आहे. ही वेळ आहे भीती मागे टाकण्याची, भ्रमाच्या धुक्याला चिरत तुमच्या ध्येयाकडे झेप घेण्याची. आपल्या मेहनतीला गती मिळेल, संधी तुमच्या पायाशी येतील आणि तुमचे भविष्य नवे रंग घेईल. आता उचला पाऊल, विश्वास ठेवा आणि राहूच्या वरदानाने तुमच्या जीवनात यशाची नवी गाथा लिहा. तर मित्रांनो, आजसाठी एवढेच. आम्हाला आशा आहे की आजची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तेव्हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद. जय भोलेनाथ.